पुढचं एक्झाम्पल आहे साइन थिटा इक्वल टू मायनस हाफ. आता आपल्याला या साईनची व्हॅल्यू, या असा अँगल शोधायचा आहे की त्याचा साईन बघितला की मायनस हाफ येतो. म्हणजे काय, तर साईनची व्हॅल्यू ही मायनस आहे. मग साईन मायनस कुठे आहे ते पहिलं आपण शोधूयात. इथं काय असतं, ऑल, साइन, टॅन आणि कॉस. मग साइन या दोन ठिकाणी पॉझिटिव्ह आहे, म्हणजे या दोन ठिकाणी काय असणार, निगेटिव्ह असणार. म्हणजे आपल्याला एक हा क्वाड्रंट पाहिजे आणि एक हा क्वाड्रंट पाहिजे. म्हणजे आपला अँगल हा थर्ड क्वाड्रंट मधला एक पाहिजे आणि फोर्थ क्वाड्रंट मधला एक पाहिजे. म्हणजे आधीच्या एक्झाम्पल मध्ये काय होतं बघा, तर एक अँगल इथला आला होता का, तर तुमच्या जे काही गणित होतं त्या गणिताची ही व्हॅल्यू जी होती ही पॉझिटिव्ह होती. त्यामुळे एक अँगल तुमचा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला होता आणि दुसरा अँगल जे गणित तुमचं जे फंक्शन असेल ते फंक्शन जिथं जिथं पॉझिटिव्ह आहे त्या क्वाड्रंट मधला अँगल आला. म्हणजे हे बघा कालचं कॉट पॉझिटिव्ह कुठं कुठं असतो, तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये. त्यामुळे एक अँगल आपण फर्स्ट क्वाड्रंट मधला काढला तर दुसरा अँगल आपण थर्ड क्वाड्रंट मधला काढला, बरोबर ना. मग तसंच आता काय करायचं, तर आपले दोन्ही अँगल हे एक थर्ड मधला येईल आणि एक फोर्थ मधला येईल. बघा मग आता आपल्याला माहिती आहे हा हाफ आहे. हाफ म्हणजे साइनची कुठला अँगल असतो, तर साइन π/6 असतो, बरोबर ना. मग आपण आता खाली लिहिणार, we know that sin π/6 आपलं हाफ असतं, बरोबर. मग या हाफच्या जागेवर आपल्याला हे लिहिता येईल. म्हणजे आपलं झालं काय बघा, सो सिन्स sin θ इक्वल टू मायनस हाफ, मग या हाफच्या जागेवर आपण असं लिहू शकतो sin π/6 होईल. आता करायचं काय, तर आपल्याला एक अँगल पहिला थर्ड मधला काढायचा. मग थर्ड मधला काढण्यासाठी आपण फिरणार कसं आहे, पुन्हा काय मिळवणार किंवा वजा करणार, तर आपल्याला पाय मध्ये काहीतरी ऍड करायचं, बरोबर आहे ना. कारण आपण तेच अँगल घेणार, कुठले, पाय प्लस मायनस थिटा आणि 2π प्लस मायनस थिटा. त्यातला आपल्या सोयीचा कुठला आहे आता, तर पाय प्लस थिटा आहे. म्हणजे आपण म्हणणार बाय अलाइड अँगल साइन पाय प्लस थिटा इक्वल टू मायनस साइन थिटा. पटतंय का बघा, थर्ड क्वाड्रंट मध्ये जायचंय आपल्याला, त्यामुळे पाय प्लस थिटा आला. मग साइन पाय प्लस थिटा किती येणार, पायचा डिनॉमिनेटर 1 आहे त्यामुळे साइनचं साइनच राहिलं. कुठल्या क्वाड्रंटला गेला तुम्ही, थर्डला गेला. थर्ड मध्ये या साइनचं साइन असतं निगेटिव्ह, त्यामुळे इथं मायनस साइन आलं. बघा मग आता पुन्हा दुसरा अँगल कुठला असेल, तर फोर्थ मधला काढायचा. मग आता फोर्थ मध्ये जाण्यासाठी तुम्ही काय करणार आहे, तर 2π मधनं काहीतरी मायनस करणार. म्हणजे पुढचा अँगल काय असेल, 2π मायनस थिटा इक्वल टू मायनस साइन थिटा. पटतंय का बघा, फोर्थला जायचंय त्यामुळे 360 मधनं काहीतरी वजा करायचं. मग साइन 2π मायनस थिटा किती येणार बघा, पायचा डिनॉमिनेटर 1 आहे त्यामुळे साइनचं झालं साइनच. कुठल्या क्वाड्रंटला गेला, फोर्थला. फोर्थ मध्ये साइन, या साइनचं चिन्ह काय असतं, मायनस, त्यामुळे इथलं चिन्ह आलं मायनस. आता या थिटाच्या जागेवर आपण अँगल कुठला ठेवायचा, तर हा ठेवायचा, π/6 ठेवायचा. कारण साइन π/6 ची किंमत 1/2 मध्ये येते, त्यामुळे त्या आपला अँगल त्या π/6 च्या पटीत वाढत जाणार. मग एकदा इथं π/6 ठेवायचं आणि एकदा इथं ठेवायचं. म्हणजे कसं आलं बघा, साइन पाय प्लस π/6 झाला मायनस साइन π/6 आणि परत साइन 2π मायनस π/6 झाला मायनस साइन π/6, बरोबर. थिटाच्या जागेवर काय केलं, π/6 ठेवलं. आता आपण काय करणार, तर या दोन अँगलची वजाबाकी बेरीज काय असेल ती करून टाकायची. आता ह्याचं किती होईल बघा, साइन इथं किती येईल, 7π/6 इक्वल टू मायनस साइन π/6 आणि इथं किती येईल, साइन 12 झाले, 12 वजा 1 11 झाले, 11π/6 इक्वल टू मायनस साइन π/6 आलं. मग आता आपलं गणित हेच होतं, साइन थिटा इक्वल टू मायनस साइन π/6 आणि या मायनस साइन π/6 च्या किमती किती काढल्या आपण, तर या दोन काढल्या, बरोबर.
म्हणजे झालं काय, देअरफोर साइन 7 पाय बाय 6 इक्वल टू, हे साइन पाय बाय 6 किती आहे तुमचं, मायनस हाफ आहे. पटतंय ना, म्हणजेच हे काय बघा, तर साइन थीटा आहे तुमचा हा, म्हणजेच हा मायनस साइन पाय बाय 6 आहे. या सगळ्या किमती सेम आल्या. ही व्हॅल्यू म्हणजेच ही आहे, ही म्हणजेच ही आहे, आणि ही म्हणजे तुम्ही नवीन दोन काढले ह्या. आलं, त्यामुळे हे नाही लिहिलं तरी चालेल तुम्हाला जर कळायला लागलं तर. सो साइन 7 पाय बाय 6 किती झाला, मायनस हाफ झाला. आणि साइन 11 पाय बाय 6 किती झाला, पुन्हा मायनस हाफ झाला. म्हणजे काय केलं तुम्ही, तर तुम्हाला दोन अँगल मिळाले. ही तुमची थीटाची किंमत आहे, कारण तुम्हाला हेच तर गणित सोडवायचं आहे. मग हा थीटा तुम्ही किती काढला, तर एकदा 7 पाय बाय 6 काढला आणि एकदा 11 पाय बाय 6 काढला. अँड 0 is less than equal to 7 pi by 6 is less than 2 pi, and 0 is less than equal to 11 pi by 6 is less than 2 pi. ही तुमची कंडिशन त्याने सॅटिस्फाय केली आहे का बघा. पाय बाय 6 म्हणजे किती झाले, 30 झाले. याला 7 ने मल्टिप्लाय केलं, याला 7 ने मल्टिप्लाय केलं तर हे किती झाले, 7 त्रिक 21 म्हणजे 210. आला का थर्ड क्वाड्रंट, 210 म्हणजे 180 पेक्षा मोठा आणि 270 पेक्षा लहान. आणि हा किती आहे बघा, 11 पाय बाय 6 म्हणजे पाय बाय 6 30 झाले. याला 11 ने गुणायचं म्हणजे याला 11 ने गुणायचं, 11 त्रिक 33 झाले म्हणजे 330 म्हणजे इथं आला का बघा चौथ्या क्वाड्रंटला. बरोबर, म्हणजे एक अँगल आपला थर्ड मधला झाला आणि एक फोर्थ मधला असा अँगल फाइंड केला की ज्याचा साइन बघितला की काय येतं, मायनस हाफ येतो. पण हा अँगल फाइंड करण्यासाठी आपण या फर्स्ट क्वाड्रंट मधल्या व्हॅल्यूचा वापर केला, हे आधी समजून घ्या. ही फर्स्ट क्वाड्रंट मधली आधी व्हॅल्यू फाइंड करायची आणि त्याच्या पटीनुसार आपला अँगल बदलत जाणार. Therefore 7 pi by 6 and 11 pi by 6 are principal solutions of sin theta equal to minus half. आलं, आता असंच दुसरं एक्झाम्पल बघूयात. पुढचं एक्झाम्पल बघा, tan theta equal to -1. सेम तसंच एक्झाम्पल आहे. ही व्हॅल्यू तुमची मायनस आहे. मग जर ही व्हॅल्यू मायनस असेल तर आता तुम्ही काय करणार आहे, सेम मागाच्या सारखं करायचं. tan मायनस कुठे आहे हे पहिल्यांदा आपण शोधूयात, म्हणजे आपला क्वाड्रंट फिक्स होईल. मग आता बघा, ऑल साइन tan कॉस. मग तुमच्या टॅनची व्हॅल्यू निगेटिव्ह कुठे कुठे असेल, एक इथं असेल आणि एक इथं असेल. बरोबर, म्हणजे एक अँगल तुम्हाला फर्स्ट क्वाड्रंट मधला फाइंड करायचा, सॉरी सेकंड क्वाड्रंट मधला फाइंड करायचा आणि एक फोर्थ मधला फाइंड करायचा, कारण सेकंड आणि फोर्थ मध्ये तुमच्या टॅनची व्हॅल्यू ही निगेटिव्ह असणार आहे. मग आता हा एवढाच पॉझिटिव्ह नंबर बघा, 1. टॅनची व्हॅल्यू 1 कधी येते आठवा, tan पाय बाय 4 ला. बरोबर, मग आपण तिथूनच सुरुवात करणार. We know that tan pi by 4 equal to 1. So therefore tan theta equal to -1 म्हणजेच काय झालं, तर मायनस tan pi by 4 झालं. बरोबर, आता आपण अलाइड अँगलचा वापर करणार आहे. मग अलाइड अँगलचा वापर केला तर आपल्याला एक अँगल हा सेकंड मधला पाहिजे आणि एक फोर्थ मधला पाहिजे. सो बाय अलाइड अँगल्स कुठला फॉर्म्युला पाहिजे बघा, सेकंडला जायचंय म्हणजे तुम्ही कुठला वापरणार, पाय मायनस थीटा वापरणार, म्हणजे तुम्ही सेकंडला पोचाल. बरोबर आहे का, म्हणजे तुमचा फॉर्म्युला काय झाला, tan पाय मायनस थीटा इक्वल टू मायनस tan थीटा. बरोबर लिहिलं का, चेक करा. पायचा डिनॉमिनेटर 1 आहे, टॅनचं झालं tan. कुठल्या क्वाड्रंटला गेला तुम्ही, 180 मधनं काहीतरी वजा केलं म्हणजे सेकंडला गेला. सेकंड मध्ये tan काय असतो, निगेटिव्ह असतो, त्यामुळे याचं चिन्ह झालं मायनस. अँड पुढचा अँगल कुठला असेल बघा बरं, फोर्थला जायचंय. फोर्थला कसं जाणार, 2 पाय मायनस थीटा. सो tan 2 पाय मायनस थीटा इक्वल टू मायनस tan थीटा. बरोबर, एक अँगल सेकंड मधला एक फोर्थ मधला आला. आता या थीटाच्या जागेवर तुम्ही कुठला अँगल लिहिणार आहे, तर पाय बाय
4 लिहायचा. म्हणजे पुढची स्टेप कशी येईल बघा बरं. या थिटाच्या जागेवर आला π/4 म्हणजे therefore tan pi minus π/4 इक्वल टू मायनस tan π/4 आणि काय झालं tan 2π minus π/4 इक्वल टू मायनस tan π/4 आलं. सेम मगाच्या सारखं सोडवत चाललोय आपण. मग आता पुढच्या स्टेपला तुम्ही काय करणार आहे, तर यांची बेरीज वजा बाकी काय असेल ती करून घ्यायची. म्हणजे काय झालं, तर हा अँगल किती झाला बघा, π minus π/4 म्हणजे हे 4 minus 1 म्हणजे 3 झाला. सो therefore tan 3π/4 इक्वल टू मायनस tan π/4 आणि हा किती होईल, 4 दुने 8 वजा 1 म्हणजे 7 झाला. सो tan 7π/4 इक्वल टू मायनस tan π/4. मग आता एक अँगल आपला काय आला 3π/4, दुसरा आला हा 7π/4. ही आपली थीटाची व्हॅल्यू आली, समजून घ्या. साइन थीटा तुमचा किती आहे, -1 आहे. या 1च्या जागेवर तुम्ही tan π/4 लिहिलं, त्यामुळे tan थीटा -1 म्हणजेच किती झाला, तर मायनस tan π/4 झाला. आणि या मायनस tan π/4 च्या नवीन किमती तुम्ही या दोन फाइंड केल्या, tan 3π/4 आणि tan 7π/4. म्हणजेच तुमचा थीटा किती आला, तर एक आला 3π/4 आणि दुसरा आला 7π/4. पटलं. म्हणजे ह्या दोन तुमच्या थीटाच्या किमती आल्या. आणि मग आता तेच आपण कसं लिहिणार, therefore tan 3π/4 किती आहे तुमचा, -1 आहे, कारण मायनस tan π/4 किती आहे, -1 आहे. म्हणजेच हा फॉर्मॅट आपण असा लिहिला, tan थीटा म्हणजे किती झालं 3π/4 इक्वल टू -1 and tan 7π/4 इक्वल टू -1. आलं. म्हणजे ह्या दोन थीटाच्या किमती आल्या. and 0 is less than equal to 3π/4 is less than 2π and 0 is less than equal to 7π/4 is less than 2π. झालं. therefore 7π/4 सॉरी किती आपला पहिला 3π/4 आहे. सो 3π/4 and 7π/4 are principal solutions of tan theta equal to -1. जमला. बघा पुढचं गणित आहे √3 कोसेक थीटा + 2 इक्वल टू 0. आता आतापर्यंत काय होतं की तुम्हाला डायरेक्ट असं गणित दिलं होतं tan थीटा इक्वल टू -1. पण आता तुम्हाला गणितात असं डायरेक्ट नाही दिलेलं की कोसेकची व्हॅल्यू ही आहे म्हणून. आता या गणितात फक्त पहिल्या 2 स्टेप आपल्याला करायच्यात की कोसेकची व्हॅल्यू किती येते. आपण लिहूयात √3 कोसेक थीटा + 2 इक्वल टू 0. सो therefore √3 कोसेक थीटा किती झाला, -2 झाला. म्हणजेच कोसेक थीटा किती झाला, तर -2/√3 झाला. बरोबर. मग कोसेक थीटा एवढा झाला, तर साइन थीटा किती असेल, त्याचा रेसिप्रोकल करायचा. सो वी नो दॅट cosec theta equal to -2/√3 if and only if sec theta equal to -√3/2. त्याचा रेसिप्रोकल करून टाकला आपण की cosec -2/√3 कधी असेल, तर सॉरी तुमचा साइन येणार ना इथं, साइन थीटा हा -√3/2 असेल तेव्हा. म्हणजे आता आपल्याला हे गणित नाही सोडवायचं, आता आपण हे गणित सोडवणार का, तर साइन कॉस टॅन आपल्याला लवकर समजतात. त्यामुळं आपण काय केलं, कोसेकचं कन्वर्शन हे साइन मध्ये केलं. मग आपल्याला माहिती आहे वी नो दॅट ही √3/2 ही किंमत साइनची कधी येते आठवा, तर साइन 60 ला. म्हणजे
वी नो दॅट. साइन 60 म्हणजे पाय बाय 3 झालं. साइन पाय बाय 3 किती आला? √3/2 आला. बरोबर ना? म्हणजे पुढची स्टेप आपण कशी लिहिणार? देअरफॉर साइन थीटा इक्वल टू किती आहे तुमचं? -√3/2 आहे. ते किती झालं? मायनस साइन पाय बाय 3 झालं. बरोबर? आता हे गणित सोडवायचं तुम्हाला. साइन किंवा हे गणित सोडवायचं तुम्हाला. साइन -√3/2. मग आता साइनची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. साइनची व्हॅल्यू निगेटिव्ह कुठे आहे ते आधी आठवा. साइनची व्हॅल्यू निगेटिव्ह कुठे आहे? तर थर्ड आणि फोर्थ मध्ये. म्हणजे मी मगाच्या सारखंच गणित आलं. पहिलं गणित आपण साइनच सोडवलेलं. मग एक अँगल आपला पाहिजे थर्ड मध्ये आणि दुसरा पाहिजे फोर्थ मध्ये. सो बाय अलाइड अँगल्स साइन किती येणार आहे थर्ड मध्ये म्हटल्यावर? पाय मध्ये काहीतरी मिळवायचं. सो साइन पाय प्लस थीटा इक्वल टू मायनस साइन थीटा. अँड दुसरा काय येईल? साइन 2π मायनस थीटा इक्वल टू मायनस साइन थीटा. आता या थीटाची किंमत आपण किती घेणार? तर π/3 घेणार. सो साइन पाय साइन पाय प्लस थीटा, थीटाच्या जागेवर किती आलं? π/3 आलं इक्वल टू मायनस साइन π/3. आणि इथं किती येईल? साइन 2π मायनस π/3 आला मायनस साइन π/3. काय केलं आपण? तर थीटाच्या जागेवर लिहिला π/3. आता काय करायचं? यांची बेरीज वजाबाकी करून टाकायची. सो देअरफॉर साइन हे किती झाले बघा? तर 4π/3 झाले इक्वल टू मायनस साइन π/3. आणि हे किती होईल? 3 दुने 6 वजा 1 म्हणजे 5 झाले. सो साइन 5π/6 6 ने 3 इक्वल टू मायनस साइन π/3. आता याची व्हॅल्यू किती आहे तुमची? तर -√3/2 आहे. सो देअरफॉर साइन 4π/3 किती आला? -√3/2 आला. आणि साइन 5π/3 किती आला? -√3/2 आला. अँड हे तुमचे अँगल जे आहेत हे तुमच्या क्वाड्रंट मध्ये किंवा तुमच्या रेंज मध्ये आहेत का? 0 is less than equal to 4π/3 is less than 2π and 0 is less than equal to 5π/3 is less than 2π. हे जे तुम्ही लिहिताय हे बरोबर त्या रेंज मध्ये आहे का बघा. π/3 किती झाले? 60 झाले. याला 4 ने गुणायचंय. 6 चौक 24 240. 240 थर्ड मध्ये आला आणि याला 5 ने गुणायचंय. मग याला 5 ने गुणलं म्हणजे 6 पंचे 30 300 म्हणजे फोर्थ मध्ये आला. 240 थर्ड मध्ये आला आणि 300 फोर्थ मध्ये आला. म्हणजे आपण लिहिलेलं बरोबर आहे. आणि पुन्हा हे अँगल जे आहेत 240 आणि 300 हे 2π म्हणजे 360 पेक्षा लहान आहेत ना. म्हणजे हे आपलं सोल्युशन आहे. Therefore 4π/3 and 5π/3 are required principal solutions of. गणित काय होतं तुमचं? तर √3 cosec theta plus 2 equal to 0. याची ती प्रिन्सिपल सोल्युशन्स आहे.